मी वैशाली शिरसाट. वांग रेसिपी मसाला मी तुम्हाला खूपच दाखवलेले आहे. हे वेगळ्या प्रकारचं वांग मसाला रेसिपी आहे. फक्त मसाला वेगळा कसा करायचा हा मी तुम्हाला हे वांग्या मसाल्याचं केलेलं ठेवलं आहे पुढे आणि सांगते. वांग मसाला करण्यासाठी मी अख्खा धाणा घेतले आहे 1 मोठा चमचा, बडीशेप पाव चमचा, पाव चमचा जिरं, त्याच्यानंतर 7 नाही तर 8 लवंग, थोडं जायफळचा तुकडा, मग दालचिनी, खसखस, मिरी आणि पांढरी मिरच्या असत्या सुक्या मिरच्या, ते हे सगळं भाजून घेतला. नंतर कांदा, आलं, लसूण, टोमॅटो हे पण भाजून घेतलं. नंतर सगळं मिश्रण एकत्र करून त्याच्यात खोवलेला नारळ घातला, जरा हळद पावडर घातली आणि सगळं मिश्रण हळुवारपणे भाजून घेतलं. थोडं त्याच्यात गरम मसाला घातला, म्हणजे गॅस बंद करायचा भाजून घेतल्यानंतर. घरगुती गरम मसाला, मग मालवणी मसाला, 4 मी वांगं घेतली होती. तर एवढेच तुम्हाला दाखवलं आहे, सगळं घालून तसं दाखवलं नाही. तर हा मसाला म्हणजे सगळं मिश्रण एकत्र करून त्याच्यात गरम मसाला, मालवणी मसाला आणि थोडी चिंच हे घालून वाटण केलं. वांगी मी धुवून असे कापून ठेवली, कट करून ठेवली आणि जाड मसाला तो वाटल्यानंतर जाड मसाला वांग्यात भरला, जास्त हे नाही. आणि राहिलेली ग्रेव्ही फ्राईंग पॅनवर हे केलं आणि झाकण घालून मस्तपैकी शिजवून घेतलं मीडियम गॅस फ्लेमवर. आणि एक मी तुम्हाला सांगते, मी खाऊन पण बघितलं आहे, एवढं चविष्ट लागलेलं आहे. याच्यासमोर तुम्ही नॉनव्हेजसुद्धा फिकं पडणार. तुम्ही म्हणणार चिकन चांगलं लागतं. नाही, म्हणजे बोटंसुद्धा चाकत राहणार, एवढा मसाला टेस्टी असतो, टेस्टी लागतो. कारण शक्यतो काय करायचं, मसाला भाजून घ्यायचा. असा मसाला करून थोडा करायचा गरम मसाला, म्हणजे सुक्या मिरच्या न घालता गरम मसाला वेगळा करायचा. मग मिरच्या बी घालून तो गरम मसाला वेगळा करायचा. आणि भाजलेला मसाला असतो ना, धणे मी सांगितलं, बडीशेप, सगळं काही, खसखस, तो मसाला सगळं आणि थोडं खवलेला नारळ आणि शेंगदाणे, मुख्य म्हणजे शेंगदाणे भाजलेले, ते पण मी 2 मोठे चमचे ते पण हे टाकून वाटण तयार करून आज मी हा वांगी मसाला एवढं चविष्ट, मी जास्त वर्णन करत नाही. ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स द्या. धन्यवाद.